अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदा, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर येथील अध्यापक श्री कलापुरे सर आपल्याला इयत्ता 6वी विषय गणित घटक क्रमांक 14 बँक व सरळ व्याज या घटकाविषयी माहिती देत आहेत. युनिट नंबर 14 बँक अँड सिंपल इंटरेस्ट, स्टँडर्ड 6, सब्जेक्ट मॅथ. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी एक चित्र पाहत आहोत. या चित्रामध्ये आपल्याला भरपूर असे लोक दिसत आहेत आणि काही या ठिकाणी चेअर दिसत आहेत आणि व्यवहार चाललेले आहेत. या व्यवहाराच्या आतून काउंटरमध्ये काही व्यक्ती दिसत आहेत आणि वर बँक असं नाव दिलेलं आहे. यामध्ये विविध खात्याचे विविध खिडक्या दिसत आहेत. सेविंग्ज अकाउंट, करंट, FD इत्यादी. वरील चित्र कशाचे आहे असा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येते की हे चित्र बँकेचे आहे. या कार्यालयात कोणते कोणते कामं केले जातात याची माहिती आणि निरीक्षणे आपल्याला करायची आहेत. तर या ठिकाणी बँकमध्ये बँकेचे व्यवहार केले जातात. त्यामध्ये जे अकाउंट्स आहेत विविध लोकांचे ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हॉट डज द पिक्चर अबाउट शो? फाइंड आउट अबाउट द नेचर ऑफ वर्क डन इन दिस ऑफिस. मेक अ नोट ऑफ युअर ऑब्झर्वेशन. बँकेशी व्यवहार करणारे निगडीत जे व्यक्ती आहेत त्यांचे आर्थिक व्यवहार आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी मधोमध जे चित्र दिसतंय आपल्याला ते रुपयाचं आहे. विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक, शेतकरी, महिला बचत गट आणि अन्य असे अनेक लोक या बँकेशी आर्थिक व्यवहार करताना आपल्याला पाहायला मिळतात. अ बँक इज a government recognized organization that carries out transaction of money. It is a financial organization finance related to money. बँक ही पैशाचे व्यवहार करणारी सरकार मान्य संस्था असते. ती एक वित्तीय संस्था असते. वित्त म्हणजे पैसा. Similarly, financial transactions. Who make transaction in bank? Students, teacher, businessmen, industrial professionals, women saving groups and farmers. Here we look in this picture. आपण जो पैसा मिळवतो तो काळजीपूर्वक खर्च करायला हवा. भविष्यातील गरजेसाठी आपण पैशाची बचत करतो. ही बचत शिक्षण, घरकाम, वैद्यकीय खर्च, व्यवसाय, शेती सुधारणा इत्यादीसाठी करायची असते. नियमितपणे केलेली छोटी बचत पुढे मोठी बनते व ती भविष्यातही उपयोगी ठरते. बँकेत ठेवलेली रक्कम सुरक्षित राहते व काळानुसार तिच्यात वाढ होते. वी नीड टू बी prudent in spending the money we earn. We save money for use the future. Our savings are meant to meet expenses on education, building a house, medical treatment, on your occupation, such as for using improved methods of agriculture, etc. Small savings made regularly accumulate over a period to become a large amount and prove useful in a future. An amount kept in a bank remains safe and also grows over the years.
विद्यार्थी मित्रांनो, वरील चित्रात कोणकोणते व्यक्ती बँकेशी व्यवहार करताना दिसतात हे आपण पाहिलेले आहे. इन द अबव पिक्चर हू आर द पीपल शोन टू बी यूजिंग बँक सर्व्हिसेस. व्हॉट डज द सिम्बॉल ऑन द बॅग इन द सेंटर स्टँड फॉर. मधोमध दाखवलेल्या थैलीवरील चिन्ह कशाचे आहे. हे आपल्याला रुपयाचे चिन्ह आहे हे आपण पाहिलेलं आहे. व्हॉट डू द ॲरोज इन द अबाव पिक्चर टेल यू. वरील चित्रातील बाणामुळे काय समजते. मित्रांनो, या ठिकाणी रिलेटेड जे पर्सन्स आहेत ते स्टुडंट्स, टीचर, बिझनेसमॅन, इंडस्ट्रियल्स, प्रोफेशनल्स, वुमन सेविंग ग्रुप्स, फार्मर्स हे आहेत. बॅगवरील मध्यभागीचं चित्र हे आपल्याला रुपयाचे चित्र दिसत आहेत आणि बाणावरून असे कळते की बँक आणि व्यक्ती यांच्याशी देवाणघेवाण होते. दोघंही एकमेकाशी व्यवहार करताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे तुम्ही या ठिकाणी तुमची बचत करू शकता आणि पाहिजे तेव्हा ती बचत घेऊही शकता, काढूही शकता. बँकेतील खाती कोणकोणत्या प्रकारची असतात. बँक अकाउंट्स. To use banking services, one has to be open an account in a bank. We need the following documents or papers to open a new bank account. बँकेचे व्यवहार करण्यासाठी बँकेत खाते उघडावे लागते. बँकेत नवीन खाते उघडताना खालील कागदपत्राची आवश्यकता असते. आता ही कागदपत्रे कोणती आहेत आणि ते कशासाठी असतात. तर मुख्यतः प्रूफ ऑफ रेसिडेन्स, पत्त्यासंदर्भात पुरावा. यामध्ये रेशन कार्ड, वीज बिल, टेलिफोन बिल, रहिवासी दाखला, ओळखपत्र इत्यादी गोष्टी तुमच्या पत्ता ज्या ठिकाणी असतो लिहिलेला अशी कागदपत्रे चालतात. प्रूफ ऑफ रेसिडेन्स, रेशन कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल, टेलिफोन बिल, डोमेसाइल सर्टिफिकेट, आयडेंटिफाय कार्ड etc. आणि दुसरा म्हणजे ओळखीचा पुरावा की तुम्ही तीच व्यक्ती आहात. हे कशावरून. तर यासाठी आधार कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा बँकेने सुचवलेल्या पुराव्यापैकी एक तसेच खातेदार असणाऱ्या ग्राहकाचा संदर्भ आपल्याला द्यावा लागतो. प्रूफ ऑफ आयडेंटिटी, आधार कार्ड, वोटर आयडेंटिटी कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट or any other proof suggested by the bank. Besides, a reference from another customer who is an account holder. आता या ठिकाणी अकाउंट होल्डरचे संदर्भ का घ्यावा लागतो का तो सुद्धा एक पुरावा असतो की ही व्यक्ती तीच व्यक्ती आहे, त्याची ओळख पटवण्यासाठी. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबणार आहोत. थोडक्यात आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे आणि यातून तुम्हाला पाहिजे ती माहिती मिळणार आहे. सेमी आणि नॉन सेमीच्या वर्गासाठी हा तयार केल्यामुळे इंग्लिश आणि मराठी अशी दोन्ही गोष्टी यामध्ये आलेल्या आहेत. याचबरोबर आपण आपल्या पाठ्यपुस्तकाचा आधार घेऊन आणखीन अभ्यास करावा आणि आपला असलेले शंकाचं निरसन आपण करावे अशी अपेक्षा आहे.